नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर सनी गुगळे. मी ऑर्थोपेडिक सर्जन, स्पोर्ट्स मेडिसिन स्पेशालिस्ट आणि रोबोटिक जॉइंट रिप्लेसमेंट सर्जन म्हणून गेले 15 वर्ष इथे कार्यरत आहे. माझं क्लिनिक हॅपी जॉइंट्स क्लिनिक पुणे स्वारगेट इथे आहे. तुम्हाला नियमित अपडेट्स आणि रेग्युलर इन्फॉर्मेशन मिळावी म्हणून मी हा यूट्यूब चॅनल चालू केलेला आहे. माझ्याशी संवाद साधण्यासाठी तुम्ही आपले प्रश्न कमेंट बॉक्समध्ये टाईप करू शकता. माझ्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा. आजचा आपला विषय आहे नी रिप्लेसमेंट सर्जरी, म्हणजे कृत्रिम सांधा प्रत्यारोपण शस्त्रक्रिया. ही ऑपरेशन का करावे लागते आणि कधी करावे लागते हे फार महत्त्वाची गोष्ट आहे. ह्याची किती गरज आहे, कुणाला याची आवश्यकता आहे, कुणाला याचा फायदा होऊ शकतो हे आपल्याला बघणं हे फार गरजेचं आहे. त्याच्या आधी आपण बघूया की नी रिप्लेसमेंटमध्ये करत असताना नी ऑस्टिओआर्थरायटिस म्हणजे गुडघ्याचा संधिवात ही व्याधी कशी वाढत वाढत जाते. तर मी आज तुम्हाला थोडंसं डिटेलमध्ये समजून सांगणार आहे की गुडघ्याचा संधिवात हा कसा वाढतो. गुडघ्याची नॉर्मल रचना म्हणजे हा गुडघ्याचा सांधा आहे. ह्याच्यामध्ये आपलं मांडीचं हाड, नडगीचं हाड, गुडघ्यामध्ये येणाऱ्या 4 लिगामेंट्स, गुडघ्यावरती येणाऱ्या 2 गाद्या आणि त्याच्यावरचं कार्टिलेज, अशा प्रकारे हा गुडघ्याचा आपला सांधा तयार होतो. ह्या सांध्यामध्ये सगळ्या गोष्टी आपण रिपेअर करू शकतो. लिगामेंटचं ऑपरेशन करू शकतो, गादी रिपेअर करू शकतो, गादी इव्हन रिप्लेस करू शकतो. हाडाला फ्रॅक्चर झालं तर ते आपण ट्रीट करू शकतो. पण गुडघ्यावरचं एक नाजूक आवरण म्हणजे हाडावरचं कोटिंग, ज्याला आम्ही आर्टिक्युलर कार्टिलेज किंवा गुडघ्यावरचं कार्टिलेज असं म्हणतो, त्या कार्टिलेजला इजा झाली तर ते भरून येत नाही. अर्ली स्टेजेसमध्ये किंवा यंग एजमध्ये या कार्टिलेजला इंजुरीज झाल्या तर ते आपल्याला जॉईंट प्रिझर्वेशन सर्जरी किंवा छोटे छोटे ऑपरेशन्स करून ह्या कार्टिलेजला आपण रिपेअर करू शकतो. पण ज्या वेळेला हे कार्टिलेज बऱ्याच प्रमाणामध्ये अफेक्ट होऊन जातं त्यावेळेला गुडघ्याचा त्रास म्हणजे गुडघ्याचा संधिवात हा वाढत जातो. गुडघ्याचं कार्टिलेज म्हणजे हाडावरचं आवरण हे फार नाजूक आवरण आहे आणि ह्याला इजा झाली तर ते लवकरात लवकर नीट पूर्णपणे बरं होत नाही. छोट्या भागामध्ये फोकल डिफेक्ट्स म्हणजे ज्या भागामध्ये आम्ही म्हणतो की बाकीचं आवरण सगळं चांगलं आहे पण एकदम छोट्याशा भागात तुम्हाला कार्टिलेजला इंजुरी झाली असेल तर ती आपण छोटंसं ऑपरेशन करून किंवा जॉईंट प्रिझर्वेशन सर्जरी करून ते आपण नीट करू शकतो किंवा ते रिपेअर होऊ शकतं. पण ज्या वेळेला हे कार्टिलेज पूर्ण सांध्यामध्येच खराब होतं त्यावेळेला त्याला रिपेअर करता येत नाही किंवा त्याला रिजनरेट करता येत नाही आणि अशा वेळेला आपल्याला नी रिप्लेसमेंट सर्जरी हे ऑपरेशन करावे लागते. तर मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगणार की गुडघ्याचा वात हा कसा वाढतो. इनिशियल स्टेजेसमध्ये काही भागांमध्ये हाडावरचं जे कार्टिलेज आहे ते वीक व्हायला लागतं. त्याच्यावरती रिपीटेड इंजुरीज, आपल्या जीवनशैलीमध्ये येणाऱ्या दगदगीच्या गोष्टी, रोज खाली वर मांडी घालून बसणे, जिने चढउतर करणे, भारतीय पद्धतीनं शौचेला बसणे, रिपीटेड मायक्रो इंजुरीज, कामामध्ये असताना आपण उभं राहून काम करतो, 8-8 तास वर्क शिफ्ट असते किंवा जे आपले कंडक्टर भाऊ आहेत किंवा जे लॅबमध्ये काम करतात ज्यांना उभं राहून काम करायची गरज पडते, ह्या सगळ्या लोकांमध्ये गुडघ्यावरती ह्या रिपीटेड मायक्रो इंजुरीज ह्या होत राहतात आणि त्या मायक्रो इंजुरीजमुळे हे हाडावरचं जे कार्टिलेज आहे ते हळूहळू डॅमेज व्हायला सुरू होतं. ही स्टेज जी आहे ह्याला आम्ही अर्ली आर्थरायटिस असं म्हणतो आणि ही एकदम योग्य स्टेज आहे की जिथे तुम्हाला व्याधी व्हायला सुरू होते, तुम्हाला गुडघ्याचे साइन सिम्पटम्स म्हणजे चिन्ह जाणवतात, तुम्हाला लक्षणे दिसून येतात आणि ही स्टेज असते की जिथे आपण योग्य प्रिकॉशन्स घेतल्या तर आपण गुडघ्याचा वात वाढण्याचं प्रमाण थांबवू शकतो आणि आपण गुडघ्याला नी रिप्लेसमेंट करण्याची जी आवश्यकता आहे ती लांबवर टाळू शकतो. आता वाटतंय की पुढच्या स्टेजमध्ये काय होतं. ह्या स्टेजमध्ये फोकल डिफेक्ट्स म्हणजे बऱ्याच पूर्ण सांध्याच्या यामध्ये बऱ्याच ठिकाणी थोडे थोडे याच्यात आवरण खराब होतं. नेक्स्ट स्टेजमध्ये ज्याला आम्ही ॲडव्हान्स आर्थरायटिस असं म्हणतो त्या एरियामध्ये जवळजवळ 80 ते 90% कार्टिलेज हे पूर्णपणे खराब होऊन जातं. म्हणजे काय, त्या हाडाच्या आवरणाला खड्डे पडायला लागतात. जसं आपण बघितलं असेल की डांबरी रस्ता नवीन केल्यावरती जसा गुळगुळीत असतो तसा तो रिपीटेड वापरानंतर काही वर्षानंतर तिथे खड्डे व्हायला सुरू होतात. हे पॅचेस जेव्हा आपण अर्ली स्टेजेसमध्ये आपण भरून करतो किंवा त्याचं मरमपट्टी करतो तर तो रोड आपण व्यवस्थितपणे चांगला वाचवू शकतो. पण जेव्हा हे त्याच्यावरती वर्दळ जास्त आहे, रिपीटेड येणाऱ्या गाड्या वाहन चालणं जास्त आहेत, त्यावेळेला ते खड्डे वाढत जातात जोपर्यंत खाडाचं खालचं मुरुणवच निघून येत नाही. तसंच गुडघ्यामध्ये सुद्धा आहे. रिपीटेड वापरामुळे हे जे कार्टिलेज आहे ते पूर्णपणे बऱ्याच सांध्यात घासून जातं. ऑस्टिओफाइट्स म्हणजे एक्स्ट्रा हाडाची वाढ होते जे आपल्या लिगामेंट्सवरती ताण देतात आणि तिथे गुडघ्याची व्याधीही वाढायला लागते. आपण बघतो बरेच लोक चालताना व्यंगत्वाने चालतात, पायामध्ये बाक आहे, चालताना डग मारून चालतात, नीट बॅलन्स करून व्यवस्थित सरळपणे चालता येत नाही. ही एक मोठं लक्षण आहे गुडघ्याच्या संधिवाताचं आणि ह्याच्याकडे आपण दुर्लक्ष करायला नाही पाहिजे. ह्या स्टेजमध्ये आल्यानंतर जेव्हा आपलं बॅलन्स बिघडायला लागतं
त्यावेळेला दुसऱ्या सांध्यांवरती अतिरिक्त भार पडून तिकडे पण डिजीज व्हायला सुरू होते. जसं कमरेच्या मणक्यावरती बराच ताण पडतो आणि लंबर स्पॉन्डिलोसिस किंवा कमरेच्या मणक्याची झीज हा आजार किंवा ही व्याधी व्हायला सुरू होते. सगळंच वाढून एकदम एंड स्टेजला की मला ऑपरेशन नाही करायचं म्हणून थांबण्यामध्ये पॉईंट नाहीये. योग्य वेळेला जेव्हा आपला जीवनशैली विस्कळीत व्हायला सुरू होते, जिथे मला रोजच्या रोज दिनचर्या करता येत नाहीये, माझं घराच्या बाहेर जाणं येणं हे कमी झालेलं आहे, माझी ओव्हरऑल जीवनशैली ही विस्कळीत झालेली आहे, ही आपली स्टेज आहे की जेव्हा आपल्याला नी रिप्लेसमेंट सर्जरी करायला लागते. ती पण तुम्ही योग्य डॉक्टरांना त्यांच्या सल्ल्याने, त्यांच्या तपासणीनंतर, त्यांच्या संवादानंतर तुम्ही हा निर्णय घेतला पाहिजे. राहिलं गोष्ट नी रिप्लेसमेंट, तर ह्याच्यावरती मी पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला डिटेलमध्ये सांगणार आहे की नी रिप्लेसमेंट हे ऑपरेशन काय असतं, हे कसं केलं जातं आणि त्याचे ॲडव्हान्टेजेस काय आहेत. नमस्कार.